29 महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। सकाळपासूनच आपण पाहतोय मतदारांची गर्दी या ठिकाणी होते। मात्र ठाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये तितकासा प्रतिसाद मतदारांचा मिळालेला नाही। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विकास, आपण पाहतोय ठाण्यामध्ये चुरशीची लढत आहे, मात्र 1:30 वाजेपर्यंत जी आपण टक्केवारी पाहतोय तितकासा प्रतिसाद या ठिकाणी मिळत नाहीये। नक्कीच नीलम, खरं तर राज्यात आज 29 महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। यामध्ये प्रामुख्यानं सर्वात जास्त लक्ष वेधणारी महानगरपालिका म्हणजे ठाणे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तो बालेकिल्ला आहे, त्यांचा तो मतदारसंघ आहे। सकाळी 7 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र त्यानंतर अल्प प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांनी नोंदवला। आतापर्यंत 1:30 वाजेपर्यंतची जी आकडेवारी आपल्या हातात आली होती ती आकडेवारी जवळपास 30.75% एवढीच आहे। मात्र हे लोकशाहीसाठी घातक आहे असं देखील विरोधकांकडून बोललं जातंय, कारण या सगळ्या प्रक्रियेदरम्यान अनेकदा काही मतदान केंद्रावरच्या ज्या काही ईव्हीएम मशीन आहेत, या ईव्हीएम मशीन तांत्रिकदृष्ट्या बिघाड झाल्या होत्या। 1 ते 2 तास ह्या मशिनी त्या ठिकाणी बंद असल्यानं मतदारांनी या संदर्भात आवाज उठवला होता। या संदर्भात मतदारांनी गोंधळ केला होता। मात्र यानंतर 1.5-2 तासानंतर या ईव्हीएम पुन्हा एकदा चालू झाल्या। मात्र ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1.5 ते 2 तास जो कालावधी गेला, या 2 तासामुळे मतदार खोळंबून राहिले, काही मतदार त्या ठिकाणी निघून गेले। एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेमुळे कुठेतरी मताचा टक्का हा घटल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मतदारांकडून तसं सांगितलं जातंय। या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी देखील सविस्तर माहिती दिली, कारण ज्या ईव्हीएम मशीन आहेत या ईव्हीएम मशीन गेल्या 10 वर्षापासून अद्यापही बदलले नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली। यामुळे यातील ज्या ईव्हीएम मशीन बंद पडल्या आहेत त्याची नोंद या ठिकाणी घेतली जाते आणि जो काही वेळ आहे तो वेळ त्या मतदारांना त्या ठिकाणी दिला जातो। एकंदरीत ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातोय। ठाकरेच्या गटातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे हे महानगरपालिका निवडणूक लढत आहेत, कारण ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाणे हे समीकरण संपूर्ण राज्याला माहिती आहे। यामुळे आता येणाऱ्या कालावधीमध्ये या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आपली सत्ता टिकवतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती जरी झाली असली तरी दुसऱ्या बाजूला शिवसेना, उभाटा गट, मनसे असेल हे एकत्रित लढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष असेल आणि वंचित बहुजन आघाडी असेल। यामुळे या सगळ्या प्रकारामुळे आता एकनाथ शिंदे यांना या सगळ्या प्रकाराचा नेमका फटका किती बसतोय, कारण एकनाथ शिंदेने देखील ज्या वेळेस आपलं मतदान आपल्या कुटुंबासहित मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी मतदारांना आवाहन केलं की मतदान हे लोकशाहीचा एक प्रमुख घटक आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावला पाहिजे। मात्र एकनाथ शिंदेंनी आवाहन करून देखील मतदारांनी तितकासा प्रतिसाद त्या ठिकाणी मतदानाला दिला नाही। अद्याप जी काय आकडेवारी आपल्या हातात आली ती आता 35% आलेले। एकंदरीत ठाण्यासाठी ही जी काय आकडेवारी आहे ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक मानली जाते। जी, धन्यवाद विकास, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।